लाडकीची भरभराट, तिजोरीत खडखडाट। लाडकीसाठी वर्षाला 43,000 कोटींचा खर्च। दरवर्षी एवढाच खर्च करणार की कात्री लावणार? महायुतीला मतांचा जोगवा देणाऱ्या लाडक्या बहिणींनी आता राज्याच्या तिजोरीवरचा ताण वाढवलाय। सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या लाडक्या बहिणींच्या हप्त्यासाठी वर्षभरात तब्बल 43,000 कोटी वितरित करण्यात आल्याचं जितेंद्र घाडगे यांच्या आरटीआय मधून समोर आलं। काय माहिती समोर आली ती पाहूया। जून 2024 ते जुलै 2025 या वर्षभरात 43,045 कोटी रुपये वितरित करण्यात आले। एप्रिल 2025 मध्ये सर्वाधिक 2,47,00,000 महिलांना लाडकीचा लाभ देण्यात आला। मात्र त्यानंतर लाडक्या बहिणींच्या अर्जांची छाननी सुरू झाली आणि 25 लाख महिलांची नावं वगळण्यात आल्यानं दर महिन्याला 375 कोटींची बचत सुरू झाली। त्यामुळे सरकारनं 2025-26च्या बजेटमध्ये 36,000 कोटींची तरतूद केली। विधानसभा निवडणुकीनंतर सरकारकडून 25 लाख लाडक्यांना वगळण्यात आले। त्यामुळे आता ही योजना बंद केली जाण्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येतोय। मात्र मुख्यमंत्र्यांनी ही योजना बंद केली जाणार नसल्याचं स्पष्ट केलंय। कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही या ठिकाणी आम्ही सुरू केलेल्या योजना या कधीच बंद होऊ देणार नाही। सातत्याने काही लोक सांगतात लाडकी बहीण योजना बंद होणार। मी तुम्हाला सांगतो जोपर्यंत देवाभाऊ आहे, जोपर्यंत शिंदे साहेब आहेत, अजित दादा आहेत, लाडकी बहीण योजना कधीच आम्ही बंद होऊ देणार नाही। आमच्या लाडक्या बहिणींना ही जी आमची दिवाळीची भाऊबीज आहे ती सातत्याने मिळत राहील हा विश्वास देखील मी देतो। खरं तर राज्यावर 9,32,000 कोटींचं कर्ज झालंय, तर वित्तीय आणि महसुली तूट 2 लाख कोटींच्या वर गेली। तिजोरीवर एवढा ताण असताना आता लाडकीला दरवर्षी 43,000 कोटींची खैरात देणं सरकारला परवडणार आहे का? कारण शेतकरी कर्जमाफीचा मुद्दाही आता जोर धरू लागलाय। त्यामुळे सरकार यात कसा समतोल साधणार याकडे लक्ष लागले। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।